जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत असते। व्यापारी बांधव सकाळीच टोमॅटोची खरेदी करतात, चांगल्या प्रकारे प्रतवारी करून मुंबई किंवा इतर ठिकाणी विक्रीला नेत असतात। नारायणगावचं टोमॅटो मार्केट मोठा असल्यामुळे या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे होत असते। आज नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 13 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे टोमॅटोची आवक चांगली झालेली आहे। चांगल्या टोमॅटोची खरेदी करतात, चांगल्या प्रकारे प्रतवारी करून मुंबई किंवा इतर ठिकाणी विक्रीला नेत असतात। नारायणगावचं टोमॅटो मार्केट मोठा असल्यामुळे या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक चांगल्या प्रकारे होत असते। आज नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 13 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे टोमॅटोची आवक चांगली झालेली आहे। चांगल्या टोमॅटोला बाजारभाव 300 ते 350 रुपये बाजारभाव मिळाला। म्हणजे आर्यमान, अथर्व, 6242, साऊ किंवा मेघदूत या सगळ्या टोमॅटोच्या जातींचा बाजारभाव साधारण 200 ते 350 रुपयापर्यंत मिळालेला आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक अधिक प्रमाणामध्ये होत आहे। ठिकाणी पाहतोय सकाळी खरेदी केलेले टोमॅटो विविध ठिकाणी विक्रीसाठी व्यापारी पाठवत असतात। 13 जुलै 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत। आवक दररोज इतकीच झालेली असल्यामुळे बाजारभाव कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संजयराव काळे संचालक मंडळाचं कामकाज चांगलं राहिलं असल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटवर शेतकऱ्यांचा अधिकचा विश्वास राहिलेला आहे आणि नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळतोय। याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणचं नियोजन चांगलं आहे। 13 जुलै 2025 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली। बाजारभाव साधारण 200, 350, 400 रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळालेले आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापारी, आडतदार, शेतकरी, बाजार समितीचं संचालक मंडळ यांचं काम चांगलं राहिल्यामुळे नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे। नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चांगले पैसे होत असल्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यामधून सुद्धा टोमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये विक्रीला येत आहेत। सध्या टोमॅटोचे बाजारभाव म्हणजे 2 दिवसापासून कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र थोडंसं काहीसं दुःख पाहायला मिळत आहे। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या टोमॅटोला 4 पैसे अधिकचे मिळून द्या की जेणेकरून शेतकऱ्याचं यंदा वाया गेलेलं सीझन यावर्षी कुठेतरी कव्हर होईल अशीच अपेक्षा। नमस्कार, तुम्ही कुठून आले? आम्ही काटेवाडा पारनेर तालुका। किती टोमॅटो आहेत? टोमॅटो आज जरा कमी आहे आपले। किती क्रेट आहेत? 27-40 व्हरायटी अथर्व। काय भाव मागतायत? 370 मागत 300 रुपये मागतायत। अनेक वेळेला आपण म्हणतो की बाबा व्यापारी बांधव बाजारभाव पाडतात, कमी करतात, परंतु तशी वस्तुस्थिती नाही। व्यापारी बांधवांना यामधून खूप कष्ट करावे लागतात। 22 किलोचं क्रेट भरताना पुन्हा सॉर्टिंग करावं लागतं आणि सॉर्टिंग करून माल पाठवावा लागतो। अनेक वेळेला बाजारभाव कमी जास्त झाल्यावर शेतकरी व्यापारी बांधवांच्या नावाने अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करतो, परंतु हे काम तेवढं सोपं नाही। व्यापारी मंडळी सुद्धा शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत, त्यांचंही काम अगदी वाखाणण्याजोगं आहे। सॉर्टिंग करून माल भरणं, एवढ्या प्रकारचा स्टाफ जवळ ठेवणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं, जर बाहेर पाठवलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान होतंय। नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये 13 जुलै 2025 रोजी साधारण 200 ते 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। सुपरला 400, 450 रुपयाचा बाजारभाव मिळाला, परंतु आवक मोठ्या प्रमाणात होते। आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी नारायणगावच्या मार्केटला अधिक प्रमाणात टोमॅटोची विक्री करायला घेऊन येतात, त्याच्यामुळे बाजारभावावर काही प्रमाणामध्ये फरक होतो, परिणाम होतो आणि मग शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होते। 13 जुलै 2025 रोजी टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया। आपल्यासोबत व्यापारी आहेत। साहेब नमस्कार। नमस्कार। आज 13 जुलै 2025 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाले? आर्यमान माल 350 पासून 450 पर्यंत। अथर्व 300, 350 चांगले माल आहे। हलके जाती माल 150 ते 200। साऊ चांगला माल 300, 350, 400। मेघदूत कमी येते, जरा 2-4 वकलच येते, अजून एवढा काय आली। आता आवक मोठ्या प्रमाणात होते, काय कशामुळे? असं खूप आवक होती सध्या। शेतकरी मालाच एवढा लावलेलं आहे, भरपूर लावलेले। आता 2 दिवसापासून बाजारभाव थोडे डाऊन झाले, कशामुळे? थोडे मालाची क्वालिटी पण हलकी आणि मालची आवक जास्त असल्यामुळे ना थोडे बाजार कमी आहे। बाजार वाढतील का स्थिर राहतील? नाही, एवढेच राहतील, एवढेच राहतील, चान्स कमी आहे। आता बाजार वाढल्यावर आपण सॉर्टिंग करताना
फारसा विचार करत नाही, परंतु बाजार कमी झाल्यावर ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल आपण घेतो तो खाली करायला गेल्यावर ती प्रतवारीवरून खळखळ होते. कधी कधी व्यापारी बाजारभाव कमी करतायत. काय हे सगळं कशामुळे होतं? काय माल चांगला असल्यावर कोणी खडखड करत नाही. माल हलका राहिला किंवा त्याची शॉर्टिंग नसल्यामुळे व्यापारी काय बोलणार आहे. बघताना शेतकरीचा काय होतो, व्यवहार करताना एकच कॅट 2 कॅट बघतोय. आतमध्ये त्याची निवड नसल्यामुळं थोडस 5,000 रुपये इकडं तिकडं एक पोल मागं सरकवावं लागत होतं. काय शेतकरी बांधवांना काय आव्हान? काय नाही, एकदम छान आहे. निवड चांगली करा, ग्रीटिंग चांगली करा, माल व्यवस्थित आला. नारायणगावच्या मार्केटमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे. इथले सगळे व्यापारी बहुतांशी शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळं शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा असते. आपल्यासोबत नारायणगावच्या मार्केटमधले शेतकऱ्यांचा कळवळा असलेले घोलक व्यापारी आहेत. असं काय सांगाल तुम्ही, आज 13 जुलै 2025 सुपरला बाजारभाव काय मिळाला? सुपर मालांना बाजार 400, 450, 450 होते. व्हरायटी चांगली आर्यमानच्या मालांना बाजार चांगली कशामुळे तर ते 3ऱ्या 4थ्या दिवशी पोहोचतात. या अथर्वचे माल 2ऱ्या दिवशीपर्यंत पोहोचू शकतात. 3ऱ्या आणि 4थ्या दिवशीला माल पुढं म्हणजे 25 किलोपैकी 2-3 किलो बदला निघतो. त्यामुळे आर्यमाल व्हरायटी थोडीशी डिमांड आहे आणि ते माल पोहोचतात चांगले. 62-42 नाही पोहोचत तसं. काय शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल? काही निसर्गामुळे ना थोडंसं अवघड आहे त्यांचं. काही वक्ती थोडीशी हलकी पण येतात, काही चांगली पण येतात. काही ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. पूर्व भागात माल थोडेसे चांगले येतात, पश्चिम भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे. आता 2 दिवसापासून बाजारभाव थोडे डाऊन झाले. चांगल्या मालाची बाजारभाव अजिबात डाऊन आहे. जी हलकी माल त्याची बाजारभाव डाऊन. चांगल्या सुपर टोमॅटोला बाजारभाव काय 13 तारखेला? 400-450. आता परवा 600, 450, 700 पर्यंत होते. 2 दिवसामध्ये इथं बाजार थोडेसे चांगले असल्यामुळं जवळपास 300, 400, 500 किलोमीटरचे माल नारायणगावला लागले. नंतर नारायणगावचं मार्केट 1 नंबर आहे. इथले व्यापारी चांगले, संचालक मंडळ चांगलं. अगदी बीड, उस्मानाबाद, बारामती, इंदापूर आता त्याचा विषय असा आहे का पुण्याचा विचार केला तर पुण्याच्या लोकसंख्येपुरते टोमॅटोचा विषय येतो. मुंबईचा विचार केला तर मुंबई पुरते टोमॅटो येते. ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे नारायणगाव. इथं प्रत्येक राज्यातले प्रत्येक ठिकाणचे व्यापारी आहेत. कोणाला कशी बढतळे, कोणाला कशी बढतळे, त्या पद्धतीत हे लोक माल घेतात. आता कधी कधी अशी नाराजी व्यक्त होते की दूरवरचे शेतकरी इथं टोमॅटो विक्रीला आणतायत. त्याच्यामुळे स्थानिक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव कमी मिळतो, फटका बसतो. आता शेवटी आवकचा विषय. आपण पण प्रत्येक राज्यात माल देतो, प्रत्येक ठिकाणी माल टाकतो. हे देशांतर्गत वाहतूक चालूच राहणार. जिकडे कमी तिकडे माल जाणार, जिकडे जास्त आहे तिकडून येणार. काम चांगलं म्हणून लोकांची इकडनं जास्त ओढ असते. नारायणगावची कंडिशन अशी आहे का 1 तासात रिझल्ट लागून जातो. गाडी आली, खाली झाली, पैसे घेतले, शेतकरी निघून गेले. बाकी बाजारपेठांमध्ये एमटी क्रेडचा विषय, अजून काही बहुतेक विषय, परत पेमेंटचा विषय. इथं काय असन ते 1 तासात शेतकऱ्याचा निर्णय लागून शेतकरी निघून जातो. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांना टोमॅटोचे पैसे चांगले होत असल्यामुळे आणि मालाची विक्री सुद्धा लवकर होत असल्यामुळे शेतकरी बांधवांचा कल नारायणगावला टोमॅटो विक्रीला आणण्याचा अधिक असतो. अनेक वेळा स्थानिक शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा बाहेरचे शेतकरी या ठिकाणी विक्रीला टोमॅटो आणतात आणि त्याच्यामुळं बाजारभाव पडतात, परंतु अशी वस्तुस्थिती नाही. नारायणगावच्या या मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळतो. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील लोक या ठिकाणी टोमॅटो विक्रीला आणतायत आणि व्यापारी सुद्धा दूरवरनं या ठिकाणी येऊन मालाचा चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती नारायणगाव या ठिकाणी असते. खुली बाजारपेठ असल्यामुळं शेतकरी आपला माल कुठेही विक्रीला नेऊ शकतो आणि आपल्या मालाचे 4 पैसे अधिक कसे होईल यासाठी प्रयत्न करत असतो. त्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 13 जुलै 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण 250 ते 350, 400, 450 पर्यंत मिळाला. नेहमीप्रमाणे आवक जास्त झालेली आहे. 2 दिवसापासून बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले आहेत, परंतु चांगल्या मालाला बाजारभाव हा चांगलाच राहिलेला आहे. जे जुने टोमॅटोचे बाग आहेत त्याचे बाजारभाव कमी झालेत, परंतु जे टोमॅटो चांगले प्रामुख्याने आर्यमान व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो. 2 दिवसापर्यंत ती टोमॅटो चांगली राहत आहेत. दूरवर विकायला नेल्यावरती खराब होत नाही. त्याच्यामुळे सध्या नारायणगावच्या मार्केटमध्ये आर्यमान चांगल्या प्रकारे भाव खात आहे. अथर्व, साऊ, त्याचबरोबर 62-42, मेघदूत या जातीच्या टोमॅटोना सुद्धा व्हरायटीला सुद्धा बाजारभाव चांगला मिळतोय, परंतु 2 दिवसामध्ये थोडासा बाजारभाव कमी झालेला आहे. नारायणगावच्या मार्केटचे एक वैशिष्ट्य सांगता येईल की नारायणगावचे टोमॅटो मार्केट
ही आंतरराष्ट्रीय आहे असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. या नारायणगावच्या मार्केटमध्ये देशातील विविध ठिकाणचे व्यापारी इथं टोमॅटो खरेदी करायला येतात, दूरवर विकायला नेतात. त्यामुळे इथं कुठल्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीला आणावीत, कुठले आणू नयेत असं म्हणणं योग्य नाही. परंतु जे शेतकरी दूरवरने या ठिकाणी टोमॅटो विक्रीला आणतायत त्यांना एवढ्या लांबवर टोमॅटो विक्रीला आणणं, वाहतुकीचा खर्च आणि तोडणीचा खर्च परवडतो का याबद्दलचं त्यांनी सुद्धा विचार करणं अपेक्षित आहे. एक निश्चित आहे, नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये या बाजार समितीचं संचालक मंडळ, व्यापारी, आडतदार, इथले कर्मचारी यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधवांचा जास्तीत जास्त कल नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला नेण्याचा कल असतो. शेतकरी बांधवांनो, 22 किलोचं क्रेट घेऊन या का जेणेकरून तुमच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल. माल निवडून आणा आणि हो, एखादा व्यापारी, आडतदार यांच्याकडनं जर तुमची काही अडवणूक झाली, पैशा संदर्भात काही तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण झाला तर बाजार समितीचं कार्यालय बाजूला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुमची तक्रार नोंदवा. जुन्नर बाजार समितीचं काम निश्चित चांगलं आहे, व्यापारी चांगले, आडतदार चांगले, कर्मचारी चांगले आहेत. बाजारभाव थोडा कमी जास्त होऊ शकतो, शेवटी नाशिवंत माल आहे. निसर्गाचा लहरीपणा सुद्धा शेतकऱ्याच्या मुळावर उठतोय. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला जास्तीचा बाजारभाव मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.